शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यास मुदतवाढी संदर्भात आज निर्णय होणार. मंत्री सरनाईकांच्या RTO अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. घाटकोपरमधील 2 लहान मुलींवर अत्याचार प्रकरणी सोमय्या आक्रमक. घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्यांचा तब्बल 14 तास ठिय्या. अत्याचार प्रकरणी आता क्राईम ब्रांच तपास करणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबाबतच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबाकडून पुन्हा एकदा माफीनामा. मी देखील शिवरायांचा आदर करतो म्हणून बागेश्वर बाबाने असं म्हणत शिवप्रेमींची माफी मागितली. आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबेंना शिवीगाळ केल्याचं प्रकरण. गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. रोहित पवार आज गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार. पुणे स्थानकाजवळ रात्री मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. रात्री 2 वाजता वंदे भारत ट्रेन यार्डामध्ये पाठवली. वंदे भारत ट्रेनच्या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम. पुणे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी. तर दुपारी 1 वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार. मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. रात्रीच्या जेवणानंतर आता बिर्याणी खाली आणि त्यानंतर टरबूज खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचं समोर. पोलिसांनी संबंधित टरबूज विक्रेत्याचा जबाबही नोंदवला. भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेची चौकशी. IPS अंजना कृष्णन यांच्याकडून मनोहर भोसलेसह त्याच्या साथीदाराची चौकशी. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार. विधान परिषदेसाठी शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची शिंदेंची ऑफर आहे. बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. तर मुंबईमध्ये बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेसाठी भाजप 30 एप्रिलला यादी जाहीर करणार. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार. सूत्रांची माहिती. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावरती. हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत KC वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये चर्चा होणार. बीडमधील मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त. मुंबईवर पाणी टंचाईचं सावट. 1 मे पासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता ATS कडे. आरोपी ISISशी संबंधित व्हिडिओ पाहायचा. तपासातून समोर. सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर. जालन्यामध्ये 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती. खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित. 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस. तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल. भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र वेगळ्या घोषणेची गरज नाहीये. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.